मंडळी नमस्कार. आज आपण पाहणार आहोत राज्यातल्या विविध भागातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या आणि जपलेल्या तब्बल 200 पेक्षा जास्त देशी भात वाणाची बातमी. पुण्यात सोमवारी 15 जून 2026 रोजी वनराई आणि बायप या संस्थांच्या वतीने दुर्मिळ होत चाललेल्या देशी भाताच्या वाणांचं हे आगळं वेगळं कृषी वारसा जपणारं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. प्रदर्शनाचा उद्देश केवळ पारंपरिक बियाणं दाखवणं नसून देशी भाताचं जैववैविध्य जतन करणं, पोषण मुद्द्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि बदलत्या हवामानात टिकाऊ शेतीला प्रोत्साहन देणं हा होता. अनेक देशी भातवाणांमध्ये वेगवेगळे रंग, सुगंध, चव, पोषक गुणधर्म आणि स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता आढळते. अशा प्रदर्शनांमुळे शेतकरी, संशोधक आणि नागरिकांना पारंपरिक शेती वारशाची नव्याने ओळख सुद्धा होते आणि हाच मुख्य उद्देश या निमित्ताने अधोरेखित करण्यात आला होता. समाज कल्याण विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते प्रमोद जाधव यांनी लिहिलेल्या आरोग्यदायी नैसर्गिक भातशेती या पुस्तकाचं यावेळी प्रकाशन सुद्धा करण्यात आलं. यावेळी कृषी संचालक विनय आवटे, बायपचे जैवविविधता तज्ज्ञ संजय पाटील, वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विनायक वैद्य खडीवाले, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, विश्वस्त गिरीश गांधी, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते. नेमकं यावेळी मान्यवर काय म्हणालेत पाहूयात या सविस्तर बातमीमधून. सरांचं पुस्तक प्रकाशित होत आहे आणि मुख्यतः शहाणपण आणि विज्ञान ह्या दोन्हीचा सांगड ह्या पुस्तकात घातलेला आहे. नक्की सांगावं वाटेल, कारण ज्ञान भरपूर आहे पण त्याला विज्ञानाची जोडी गरज आहे. आणि आज ह्या पुस्तकात जे अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत हे सगळं स्थानिक ज्ञान, इंडिजिनियस नॉलेज सिस्टम जे म्हणतोय, आणि सगळं जग आता त्याच्या मागं लागलेलं आहे. आणि कारण त्या आधारावरच पुढच्या सगळ्या जगण्याच्या दिशा नक्की ठरणार आहेत. भाताचा विचार केला, 1,10,000 भाताचे वाण होते. डॉक्टर रिचारे यांचं रिसर्च आहे. आत्तापर्यंत आमच्या संशोधनात जे तयार झालेले आहेत 1200 जाती ICAR मार्फत आम्ही रिलीज केलेले आहेत. पूर्ण भारताचा विचार केला, शेती पद्धती विचार केला, भौगोलिक परिस्थिती विचार केला आणि हे 1200 वाण कुठं आणि आपली ही विविधता कुठे. राईसला लाईफ म्हटले, राईस इज लाईफ. अक्षत हा शब्द जो वापरला जातो, मागाशी सुरुवातीला जे सांगितलं, जन्म आणि मृत्यू, प्रत्येक ठिकाणी तांदळाचं महत्त्व नक्की आहे. त्यामुळे ह्या विविधता एखाद्या ठिकाणाची संपते तर तिथलं सर्व काही संपतं, असं काही सायंटिस्टनी डिक्लेअर केलेलं आहे. म्हणून ही विविधता खूप महत्त्वाची आहे. ह्या विविधतेला शहाणपणाची जोड आणि संशोधनाची जोड. संशोधन म्हणजे गावाच्या पातळीवर पण अनेक संशोधनं आजपर्यंत झालेले आहे. HMT तांदळाचं नाव आपण ऐकलं असावं. HMT जे घड्याळावरनं आलं. दादाजी खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हा, नागभीड नावाचं गाव, शेतकरी, एक लोंब सिलेक्ट केलं, त्याच्या 4 पिढ्या केल्या, थोडंसं एका लोंबीवरून एवढं झालं, एवढ्याचं क्विंटलचं टन, टनावरून त्या जिल्हा, बाजूचा जिल्हा, 6 राज्यात ती व्हरायटी गेली. त्यावेळी नाव काय ठेवायचा प्रश्न आला. दादाजींच्या बरोबर जे होते त्यांच्या हातात घड्याळ होतं, HMTचं ठेवा HMT, आणि तसं तो HMT वाण रिलीज झाला आणि तो शेतकऱ्याचा वाण. असे अनेक शेतकरी आपल्या ह्या भागात आहेत. जव्हारमध्ये माझ्याबरोबर काम करताना एक वॉचमन होता, मुलगा होता, औटीसाहेब, एक मुलगा होता, वॉचमन होता. तर तो लहान होता, म्हटलं तू हे उद्योग मजुरीला माझ्याबरोबर कामाला आहे. आणि तो शिकत गेला. त्यानं 3 व्हरायटी राईसच्या डेव्हलप केल्या. ICARनं त्याला सायंटिस्ट डिक्लेअर केलं. मावनजी पवार असं नाव जर टाकलं तुम्ही तर त्याला प्लांट ब्रीडर डिक्लेअर केला. भारतातल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये तो 9वी नापास मुलगा ॲग्रॉनॉमी, मॉर्फॉलॉजी शिकवतो. म्हणजे ही महाराष्ट्राचा विचार केला असे अनेक हिरे आहेत. राईबाईंचं तुम्हाला माहीत आहे, 2014-15च्या दरम्यान मी आणि माझी टीम आम्ही फिरत होतो कळसुबाई शिखराच्या खालनं. मग म्हटलं असंच विचारली तर कोण ज्ञानी माणसं कोण नाहीत. ते म्हणजे एक आजी आहेत, खूप बडबड करतात. चला म्हटलं तिकडं आणि झोपडीत गेलो. 46 डिफरंट टाईपचे वाण तिथं मिळाले. त्यात क्लायमेट रेझिलंट जे शब्द आपण मोठे मोठे वापरतो, न्यूट्री रिच, हे सगळं प्रोफायलिंग केलं. 3-4 वर्षात पुढचा प्रवास सुरू झाला. असे अनेक हिरे नक्की आपल्या महाराष्ट्रात आहेत. सचिन माझ्या समोर आहेत आणि जाधव सरांचं सहकार्य तिथं खूप लाभलेलं आहे आम्हाला, आणि त्यांच्यामुळे तो काम तिथं उभं राहिलेलं आहे. वालय नावाचा खाली जो तांदूळ ठेवलेला आहे, स्टोरी ऑफ वालय, आम्ही ती आता पब्लिश करतोय. वालय कोकणातले लोक एक असंच गप्पा मारत बसलो होतो आम्ही त्यांच्याशी, आणि भरभरून सांगत होते तो असा होता तसा होता. आहे कुठं म्हटल्यानंतर सगळे चिडीचूप. आई, सचिनची आई तिथं उंबऱ्यावर बघत बसले आमचे काय गप्पा चालल्यात, आणि घरात जाऊन तिनं पेज
एवढं मोठं भांडं पेच करून आणली. आणि बोलता बोलता सचिनची आई काय म्हटली की अरे बाबा आम्हाला सलाईन माहिती नाही, आणि हेच आमचं सलाईन होतं. तोच पॉईंट मिळाला. जसं इंडिजिनस नॉलेज सिस्टमबद्दल सर बोलले, त्याच्यावर अभ्यास केला, 30 गावाचा शोध घेतला, जवळ 25 सॅम्पल मिळाल्या त्या वाहनाच्या, 3 वर्ष लावल्या, सिलेक्शन केलं, प्युअर फॉर्ममध्ये आणलं, ॲडॅप्टेशन मटेरियल त्यातनं सिलेक्ट केलं, ती व्हरायटी आता रजिस्ट्रेशनला ॲप्लिकेशन, त्या एका व्हरायटीचा बिझनेस आता 50 लाख रुपयाचा झालेला आहे. ज्या तांदळाला 25 रुपयाला कोण घेत नव्हतं, किती आता जातोय 100 तांदूळ 130 रुपये तांदूळ तिथून जातोय. FPO झालेले आहे, 650 लोकांचं नेटवर्क आहे. आवटी साहेब, ह्याला GI मध्ये कसं नेता येईल पुढं, तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे. तर असे अनेक वाहन महाराष्ट्रात नक्की आहेत, त्याच्यावर नक्की काम करावं लागेल. हायब्रिड आणि इंडिजिनियस हा काय आमचा भांडण नाही आहे. आपल्याला हे सगळे विविधता पण पाहिजे आणि त्याचबरोबर उत्पादन पाहिजे. माझे एक गुरु डॉक्टर स्वामीनाथन साहेब, ज्यांच्याबरोबर मला अगदी जवळ 4-5 वेळा चर्चा करायची संधी मिळाली, आणि त्यावेळी हा मी प्रश्न नक्की विचारला होता सरांना की ग्रीन रिव्होल्युशन काळाची गरज, व्हॉट नेक्स्ट. त्यांनी एकच शब्द वापरला, इव्हर ग्रीन रिव्होल्युशन. आणि माझ्या कामाची एक स्लाईड होती 2009-8 मध्ये. त्यावेळी मी कोपऱ्यात असं बसलो होतो आणि बाकी सगळे मोठे तज्ज्ञ होते, आणि तिथं ती स्लाईड दाखवल्यावर त्यांनी म्हटलं की हु इज डुईंग दिस वर्क. मी आपलं कोपऱ्यातनं हात वर केला, दिस इज इम्पॉर्टंट फॉर द कंट्री, असं स्टेटमेंट होतं, आणि ते एक इन्स्पिरेशन होतं. असे अनेक लोक मिळत गेले आणि ह्यातनं हे गोष्टी पुढं येत गेल्या. महाडी तांदळाबद्दल सर बोलत होते. 2009 मध्ये माळशेज घाटामध्ये हिंडत होतो, आणि त्यावेळी असंच गप्पा मारता मारता एक आजी होते तिथं, आणि चर्चा चालली होती की डिलिव्हरी विकनेसला काय, खडीवाले वैद्य साहेब, डिलिव्हरी विकनेसला काय औषधं होती, हा प्रश्न होता माझा. तर त्या आजी म्हणाले की आमचा एक प्राईड होता, आमचा एक अभिमान होता, तो म्हणजे महाडीचा तांदूळ. डिलिव्हरीचा विकनेस, आणि तो काही ठराविक मंडळींच्याच घरात होता, आणि तो विकला जात नव्हता. डिलिव्हरी झाली की तिथं जाणार त्यांच्या आजीकडे त्या घरात, आणि तिथून तो तांदूळ दिला, आणि तो फ्री होता, कारण त्याचे पैसे घ्यायचे नव्हते. आणि बैलाचा आणि माणसाचा कोणाचा हातपाय मोडला तर त्याचं बँडेज म्हणून ते वापरायचे. त्याचं आयडेंटिफाय केलं, त्याच्यावर बरेच उद्योग केले, आणि तो आता रजिस्टर झाला जवाहरच्या लोकांच्या नावे. असे जवळ 40 पेटंट IPR रजिस्ट्रेशन झालेले आहेत ह्या लोकांच्या नावे. त्यातल्या पुढच्या दिशा नक्की महत्त्वाच्या आहेत. राईस इज लाईफ म्हटले म्हणजे डायबेटसाठी राईस नाही असं नाही आहे. आज भारतात अनेक वाहन असे आहेत की राईस फॉर डायबेट डिक्लेअर झालेले आहेत. माझं आता ICAR बरोबर काम सुरू आहे. त्याच्यात महाराष्ट्रातले जवळ 5 तांदूळ अशी मिळाले आहेत की त्याच्यात स्लो रिलीज ऑफ कार्बोहायड्रेट आहे, लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे. म्हणजे आपल्याला बायोफर्टिफिकेशन करत जायचं का पहिल्यांदा आहे त्याचा शोध घ्यायचा, हा मोठा प्रश्न आहे. ज्ञानाच्या बाबतीत विचार केलं, पारंपरिक ज्ञान, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन सारख्या इन्स्टिट्यूट नक्की हा विचार करायलेत की भारतातली 100 वर्ष जगलेली माणसं यांनी काय खाल्लं, आणि त्याचा अभ्यास केला, आणि त्यात लक्षात आलं की फूड इज अ मेडिसिन. नक्की त्यावर आपल्याला विचार करावा लागेल. सरांच्या पुस्तकात वेगवेगळ्या ज्या टेक्निक्स लिहिलेल्या आहेत, हे इनोव्हेशन खूप महत्त्वाचं आहे. राईस म्हणजे सिंगल क्रॉप असं सगळ्यांचं आमच्या संशोधनामध्ये पण तेच आहे. पाणी आहे, दुसरं काहीच येत नाही त्याच्यात. पण अशा सिस्टम मी बघितल्या, राईस आणि तूर सिस्टम कुठल्याही सर डॉक्युमेंटमध्ये मला नाही वाटत, गॅजेटमध्ये कुठंच बघायला मिळत नाही किंवा रिसर्च. पण राईस आणि तूर ही सिस्टम होती. राईस आणि वाल म्हणजे कळसुबाई शिखराच्या खाली राईस आणि वाल म्हणजे एवढ्या पावसामध्ये सुद्धा तो ढवूळ नावाचा एक तांदूळ बैलाला, आता मिनरल मिक्सचर वगैरे आम्ही भरपूर केले, पण बैलांना दिवसभर काम करणार त्या पावसामध्ये आणि परत सकाळी उठून परत कामाला जायचं आहे, त्याला खायला मिनरल मिक्सचर घालत होते. काय, ढवूळ नावाचा तांदूळ. तो भात भरडायचे आणि तसंच त्या बैलाच्या पुढे ठेवायचे. रात्री खाल्ला की सकाळी पुन्हा बैल त्या कामाला. आता त्याच्यावर प्रोफायलिंग बरंच काम चाललेलं आहे. अशा अनेक वाहन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये नक्की आहेत. ह्याच्यामध्ये पुढच्या दिशा ज्या गरजेच्या आहेत आवटे सर, ज्याच्याबद्दल मी काम करतोय आणि बरेच मंडळी आम्ही एकत्रित त्याचा विचार करतोय. आता भारत सरकार मंत्री महोदय नाही आहेत, त्यांनी मागच्या महिन्यामध्ये एक डिक्लेरेशन केलं. हे कदाचित भारतातल्या एखाद्या कृषी मंत्र्यांनी केलेलं महत्त्वाचं विधान आहे की बियाणे बँकांची साखळी असं आजपर्यंत कधी घडलेलं नाही आहे. तर ती खूप मोठी संधी महाराष्ट्राला मंत्री महोदयांच्या निमित्ताने मिळणार आहे. दुसरं, रजिस्टर्ड व्हरायटीचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या मॅडम बसलेले तिथे PPO फॉर अथॉरिटीच्या. तर असे अनेक वाहन आहेत की ज्याच्यामध्ये हे पोटेन्शियल आहे, त्याला बियाण्याच्या साखळीमध्ये आणता येईल का, ॲटलिस्ट त्या रिजनमध्ये तेवढा ॲग्रोक्लायमेटिक झोन, कारण झोन सोडला की सगळं बदलून जातं. तर त्यावर नक्की आपल्याला काम करावं लागेल. काही तांदळं असे आहेत जसं लुचई नावाचा तांदूळ जो
वैभव आहे विदर्भाचं तोच नामशेष झालेला आहे, त्याला मार्केट व्हॅल्यू खूप हायर आहे. प्रत्येक गोष्टीला GI मिळेल का? नाही. महाराष्ट्रानं असं डिक्लेअर करावं की महाराष्ट्राची विविधता आहे, ह्या भागातला हा तांदूळ आहे, ह्या भागातलं हे धान्य आहे, आणि त्याला GI मिळेल न मिळेल पण त्याला मार्केटमध्ये कसं आणता येईल पुन्हा, त्या दृष्टीनं नक्की विचार करता येईल. उत्पादनाच्या बाबतीत विचार केला, ह्याचं यील्ड पोटेन्शियल बऱ्याच जातींचं कमी आहे, पण असे चांगले उत्पादन देणारे वाण पण आहेत. राईस, कॅल्शियम रिच राईस, आयर्न रिच राईस, अँटीऑक्सिडंट रिच राईस, अँटी डायबेटिक राईस, यावर खूप मोठं काम हातात घेतलेलं आहे आम्ही आहोत, आणि बाकी पण वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट ह्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर ह्याचा सर्वे आपल्याला नक्की सर करावा लागेल. कॉलेज, इन्स्टिट्यूट, आता विद्यापीठ सर आहेत, सरांच्याशी चांगला परिचय, आणि देन हे पॉसिबल आहे सर. महाराष्ट्राचा जर जैवविविधतेचा सर्वे केला, ॲटलिस्ट पिकांचं वाण किंवा प्लांट डायव्हर्सिटी खूप महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यातून अनेक असे गोष्टी मिळतील ज्या जगात कुठेही नाही आहे. पुण्याचा विचार केला, पुण्यातला तांदूळ म्हटलं की इंद्रायणी, त्याच्याशिवाय आमचं डोकं पुढं चालत नाही. आणि ह्या एका तांदळामुळं पुणे जिल्ह्यातल्या 65 वाण आम्ही गमावलेले आहेत, जे पुन्हा कधी रिवाईव्ह होणार नाही आहेत. खूप युनिक वाण होते, पठारासारखा वाण होता, जाडा तांदूळ, खाल्ला की पोट भरायचं. आंबेमोहरच्या ओरिजिनॅलिटीबद्दल पुन्हा आता शंका निर्माण झालेली आहे. प्रत्येकजण आपलाच आंबेमोहर म्हणायला लागलाय. बरे GI झाला म्हणजे GI झाल्या समस्या सुटलेल्या नाही. तर त्या दृष्टीने बियाणे उत्पादक शेतकरी आपल्याला सर पुढे करावं लागतं, आणि त्यासाठी सपोर्ट सिस्टम ह्याचा विचार करावा लागेल. पोषण मूल्यांचा विचार, की असे अनेक वाणे आहेत उत्पादनाला अत्यंत कमी आहेत पण त्याच्यात युनिक ट्रेट आहे. षष्टी साडीचा विचार करतो आपण, केरळासारख्या राज्यांना एक तांदूळवर कितीतरी जिल्ह्यांची इकॉनॉमी अवलंबून आहे. नवारा राईस, जो न्यूरोमस्क्युलर डिसीजसाठी मेडिसिन डिक्लेअर झालंय. असे अनेक वाण आहेत, ह्याच्यावर आम्ही फक्त उत्पादनाचा विचार केला, पण त्याचबरोबर ह्या युनिक ट्रेटचा नक्की आपल्याला विचार करावा लागेल. अमित गद्रे साहेब इथे आहेत, आपल्याला महाराष्ट्राच्या जैवविविधता प्रत्येक दिवशी एखादं या वाणाबद्दल लिहित गेलो, वर्ष संपतील पण वाण संपणार नाहीत. नक्की अगदी त्या दृष्टीनं आपल्याला विचार करावा लागेल. शाळा, कॉलेज, इन्स्टिट्यूशन, कारण शेवटी हे नॉलेज ट्रान्सफर हा जो गॅप झालाय तो कशामुळे झालाय, तर ज्ञान एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत न गेल्यामुळे हे झालेलं आहे. तर त्या दृष्टीनं आपल्याला विचार नक्की करावा लागेल. क्लायमेट चेंज आम्हाला नाही तयार करता येऊ शकले. क्लायमेट रेझिलियंट वाण 5-10 काहीतरी रिलीज केलेले आहेत आपल्या पंतप्रधान साहेबांनी, पण पूर्ण भारताचा विचार केला तर किती वाण आपल्याला पाहिजेत, किती गोष्टी पाहिजेत. तर हे जे ॲडॅप्टेशन आहे ते येणार कुठनं? आपल्याला निसर्गातनंच हे सिलेक्शन करावे लागणार आहे. दुसरा पर्याय जगाच्या समोर नाही आता. कारण मी आता भारतातल्या सगळ्या इंटरनॅशनल इक्रिसॅटपासून सगळ्यांबरोबर काम करतो, आणि सगळ्यांचं डोळं लागलेलं आहे ते भारतातल्या युनिक डायव्हर्सिटीकडे. कारण काही किलोमीटर किंवा काही फूट गेलं तर दुसरं काहीतरी आपल्याला सापडते, तर ज्याचा विचार नक्की आपल्याला नाही आहे. आणि तो विझडम हा पहिला टप्पा डॉक्युमेंटेशनचा, पहिला टप्पा संवर्धन ज्ञानाचं आणि ह्या रिसोर्सेसचं, दुसरा पार्ट कल्टिवेशन लागवडीचा, ज्याच्यामध्ये उत्पादन वाढ, युनिक ट्रेट ह्या दृष्टीने विचार, लागवड पद्धतीतले बदल, पुढचा भाग कन्झम्पशनचा. कारण कन्झम्पशन नाही झालं तर त्याचं काय होणार आहे? लाल तांदूळ खाल्ला जात नाही, कारण नुसता भाताचाच विचार आम्ही केला, घेतला, नेला, आज नेला घरी, खूप हौशेनं कार्यक्रम ऐकला, खूप छान वाटलं वालयबद्दल, नेला आणि शिजवायला टाकला, तो काही शिजत नाही, दुसऱ्या दिवशी बंद, ते बाजूलाच पडलेलं असतं. तर त्याला पद्धती येतात, त्या वालयच्या एका तांदळाच्या 12 रेसिपी होतात, युनिक राईस आहे तो तिथला. तर प्रत्येकाच्या ह्या दृष्टीने विचार करावा लागेल. खडक्या नावाचा तांदूळ साहेब जुन्नरमध्ये सापडला, ह्याच्याजवळ आपला चावंड किल्ल्याजवळ. सगळे लोक तिथले सांगत होते की आम्ही आंबेमोहरमचं वैभव आहे. एक आजोबा होते, काय यांना काही माहिती नाही म्हणे. मी सांगतो तुला काय आहे ते. खडक्या नाव, जो खाल्ल्यानंतर पोट भरतं, आणि उभ्या पावसात, तिथला पाऊस म्हणजे डेंजर पाऊस आहे, नाणेघाट किंवा त्या ह्याच्यातला, त्या पावसात आम्ही काम करतो, तग धरतो, ते त्या तांदळामुळं. त्याचं प्रोफायलिंग केलं, त्याच्यात युनिक ट्रेट सापडलेलं आहे. त्याला 25 रुपये किंमत नव्हती, आता 70-75 रुपये पर केजी तिथनं राईस जातोय. तर त्याचं रजिस्ट्रेशन व पुढच्या गोष्टी नक्की कराव्या लागतील. आणि हा सगळा एका संस्थेचा हा विचार नाही आहे, एका इन्स्टिट्यूट, हे सगळ्यांचं एकत्रित, शाळा कॉलेज असतील, त्याचबरोबर इन्स्टिट्यूशन्स असतील, संशोधक असतील, मीडिया असेल, ह्यात सोशल सायन्सचा रोल सुद्धा खूप मोठा आहे. कारण जोपर्यंत ह्या ज्ञानाचं संकलन होणार नाही तोपर्यंत ह्या पुढच्या आमची डोकी चालत नाही त्याच्याशिवाय. कारण पहिला बेस तो आहे प्रत्येक गोष्टीचा. तर तो आपल्याला करून ह्या दृष्टीनं नक्की आपण पुढं काम करूया. आणि खाली एक एक्झिबिशन मांडले, आपल्या काही लोकांनी बघितलं असेल, नक्की आपण प्रोग्राम झाल्यानंतर पुढे ते ओपनच राहणार आहे, पुन्हा चर्चा करू. आणि नक्की याचा एक चांगला कार्यक्रम कृषी विभाग असेल, वनराई असेल, आणि अजून वेगवेगळ्या सगळ्यांनी एकत्र येऊन प्रत्येकाचा रोल ह्यातला काय,
कंझ्युमर म्हणून सुद्धा आपला खूप मोठा रोल आहे. एक दिवस तरी दुसरा राईस इंद्रायणी सोडून खाल्ला तरी नक्की काहीतरी अजून क्रांती होऊ शकते. कारण बघा, एक राईस लाखो हजारो हेक्टर, एखादा करपा वगैरे आला एका रात्रीत इंद्रायणी खलास. शेतकऱ्यांनी काय करायचं? तुम्ही तर आम्हाला आणू शकू कुठून तरी दुसरीकडून विकत, ज्याचं त्याच्यावर पोट आहे त्यांना काय करायचं? तर तोही विचार म्हणजे विविधता आणि विविधतेतनं नक्की समृद्धीकडे आपल्याला जाता येईल. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक संधी मला सरांमुळे मिळाली. ते म्हणतात सारखे गुरु, पण मी काही गुरु वगैरे कोण नाही आहे. सरांमुळे एक संधी आम्हाला मिळाली. कोकणामध्ये एक चांगलं काम उभं राहिलं. सर आहेत, मॅडम आहेत आणि सचिन सारखी टीम आहे. तिथं 650 लोकांचं नेटवर्क, 1.5 कोटीचा टर्नओव्हर. युनायटेड नेशननं त्यांचं काम डिक्लेअर केलं. आणि आवटी सर एकदा बघायला आपण नक्की जाऊया. आणि अशी कामं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी अशी मॉडेल उभी राहिली तर त्यातनं प्रोत्साहन मिळेल. कारण सीइंग इज बिलिव्हिंग. आणि असे सेंटर्स इस्टॅब्लिश करता आले. ही विविधता सगळी महाराष्ट्राची आहे, ती जपूया, वाढवूया आणि त्यातून पुन्हा पुढच्या दिशा नक्की घेऊन जाऊया. थँक्यू. शब्द संपवतो. पुनश्च सर्वांचे स्वागत करतो आणि फक्त एक छोटीशी अनाउन्समेंट आमच्या वनराईच्या सहकाऱ्यांसाठी करतो की जे कोणी पाहुणे आले असतील, बाहेर ताटकळत उभे असतील, तर कृपया आपण पाहुण्यांना बसण्यासाठी जागा करून द्यावी. धन्यवाद.